शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये आणि तूर पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण शेंडेखुळणी केली पाहिजे. आता शेंडेखुळणी कधी करायची, तर साधारणतः कापूस पिकाचा जर तुम्ही विचार केला तर लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी आणि नंतर दुसरी शेंडेखुळणी जी आहे ते 70 ते 75 दिवसांनी आपण करायला पाहिजे. जेणेकरून शेंडेखुळणी केल्यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये चांगला फुटवा तयार होतो, चांगल्या फळफांद्या लागतात, चांगलं ब्रांचिंग करण्यासाठी ते मदत करते. कारण शेंडेखुळणी केल्यामुळे आपल्या उत्पन्नात देखील आपल्याला वाढ पाहायला मिळते. परंतु शेंडेखुळणी करत असताना आपल्याला या मशीनच्या सहाय्याने शेंडेखुळणी करायची आहे. त्यासाठी मी बोलावली आहे फार्मिओ कंपनीची सुदर्शन कटर मशीन. जेणेकरून ही जी मशीन आहे ही चांगल्या क्वालिटीची मशीन आहे. कारण की या मशीनमध्ये आपल्याला जी मोटर यूज केलेली आहे कंपनीने ते कॉपर मोटर आहे. त्याचबरोबर 14,000 RPM म्हणजेच एका मिनिटामध्ये 14,000 वेळा हे ब्लेड फिरतं. जेणेकरून चांगल्या पद्धतीची कटिंग आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला करता येते. सोबतच आपल्याला या ठिकाणी सेफ्टी गार्ड देखील दिलेला आहे. कारण आपल्या अंगावरती ते शेंडे उडू नये किंवा आपल्याला कोणती इजा होऊ नये यासाठी हे सेफ्टी गार्ड दिलेला आहे. सोबतच आपल्याला यामध्ये अनब्रेकेबल पॉलीकार्बोनेट हा पाईप दिलेला आहे. जेणेकरून हा पाईपाची क्वालिटी आणि ड्युरेशन ही जास्त काळ आपल्याला मिळते. सोबतच मित्रांनो, आपल्या या मशीनमध्ये एक सेफ्टी गॉगल्स मिळतो. सोबतच त्यामध्ये आपल्याला एक टूल किट देखील मिळते. अशा पद्धतीची ही मशीन आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शेंडेखुळणीसाठी अशा पद्धतीचं एक बेड मिळतं आणि एक एस टाईपचं बेड मिळतं. त्याचा वापर जो आहे तो आपल्याला तण नियंत्रणासाठी करता येते. म्हणजे ग्रास कटिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीचे 2 ब्लेड मिळतात. अतिशय त्यांची देखील क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. सोबतच मित्रांनो, या मशीनची जी वॉरंटी आहे ते 6 महिन्याची वॉरंटी आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला अतिशय क्वालिटीमध्ये ही मशीन आपल्याला मिळत आहे. आणि ही मशीन मागवायची कुठून, तर तुम्हाला खाली स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती फोन करायचा आणि आपण घर बसल्या ही मशीन मागवू शकता. अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्की आपल्या हेल्पिंग फार्मर पेजला फॉलो करा. धन्यवाद.